नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ट्रिग्नोमेट्री 2 या चॅप्टरमधील एक्सरसाइज 3.2 यातील फर्स्ट क्वेश्चन आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे। या फर्स्ट क्वेश्चनमध्ये 10 सब क्वेश्चन्स आहेत, एक एक करून आपल्याला सॉल्व करायचे आहेत। पहा याची व्हॅल्यू काय असेल, फाइंड द व्हॅल्यू ऑफ, याची व्हॅल्यू काय असेल, साइन 690 डिग्री याची व्हॅल्यू काय असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे। पहा हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, हा एक्स ॲक्सिस आहे आणि हा वाय ॲक्सिस आहे। येथे 0चा अँगल होतो, येथे 90 डिग्रीचा, येथे 180 डिग्रीचा, येथे 270चा, बरोबर आहे। म्हणजे 90, 180, 270 म्हणजे हे कसे आहेत, 90च्या टेबलमध्ये आहेत किंवा 9चा टेबल पुढे एक एक 0 ॲड करायचा। 9, 18, 9 सखी 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81, 9 10 90। पण 9चा टेबल आहे किंवा 90चा टेबल आहे, याप्रमाणे 0 नंतर 90 नंतर 180 नंतर 270, येथे काय असेल 360। येथे 0चा अँगल होतो, येथे 360चा होतो, पुढचा अँगल 450, 90 ॲड केले तर 450, येथे पण अँगल होईल 450, नंतर 540, येथे होईल 540, 630, नंतर 720, येथे अँगल होईल 810, येथे 900। हे आपल्या लक्षात आलेलं आहे, एक्स ॲक्सिसवर काही अँगल होत आहेत आणि वाय ॲक्सिसवर काही अँगल होत आहेत। तर आता याची व्हॅल्यू काढायची आपल्याला, साइन 690 डिग्री हा अँगल केवढा असणार आहे, म्हणजे कोणत्या दोन अँगलच्या मध्ये असेल। 690 आहे म्हणजे 630पेक्षा जास्त असेल आणि 720पेक्षा लेस असेल, यांच्या बिटवीन हा नंबर आहे 690, बरोबर आहे। 630 येथे आहे, 630मध्ये आपल्याला किती प्लस करावं लागतील, यामध्ये 60 प्लस करावे लागतील, म्हणजे हे काय होतील 690 होतील, बरोबर आहे। म्हणजे 630 हा अँगल, हा 630 अँगल म्हणजे वाय ॲक्सिस, तर यामध्ये 60 ॲड करायचे आहेत, पुढे 60 डिग्री अँगल आपण ॲड करणार, म्हणजे टोटल एवढा अँगल किती असणार आहे, टोटल अँगल किती होईल 690 डिग्रीचा होईल। 90, 180, 270, हा 360मध्ये पुन्हा आपण ॲड करणार 90, म्हणजे 450चं होईल एवढा अँगल, पुन्हा 90 ॲड केले आपण 450, 540 होईल, 540 पुन्हा आपण 90 ॲड केले तर 630 होईल, पुन्हा आपल्याला 60 डिग्री एवढा अँगल किती आहे 690, एवढा अँगल आहे 690 डिग्री। तर याची आपल्याला साइन व्हॅल्यू काढायची आहे। क्वाड्रंट पण आपल्याला माहिती आहेत, हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड, हा क्वाड्रंट थर्ड आणि हा क्वाड्रंट फोर्थ। हे एकदा बेसिक लक्षात आलं तर व्हॅल्यू आपल्याला खूप लवकर काढता येतात, त्यासाठी समजून घ्या। येथे ऑल पॉझिटिव्ह हे आपण पाहिलेलं आहे, येथे साइन आणि त्याचा रेसिप्रोकल पॉझिटिव्ह AST, येथे टॅन आणि त्याचा रेसिप्रोकल कॉट पॉझिटिव्ह, येथे कॉस आणि त्याचा रेसिप्रोकल सेक पॉझिटिव्ह। एवढं आपल्याला बेसिक माहिती झालेलं आहे। आता या अँगलची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे। साइन 690 म्हणजे आपण काय लिहू शकतो, साइन हा अँगल प्लस 60 डिग्री, बरोबर आहे। वाय ॲक्सिसवरचा अँगल येत आहे, म्हणजे साइन 690ला आपण असं लिहू शकतो 630 प्लस 60। वाय ॲक्सिसवर जर अँगल होत असेल आणि आपण ॲड करत असेल, वाय ॲक्सिसमधून ॲड किंवा मायनस करत असेल, तर आपल्याला काय करायचं आहे, हे कन्वर्ट करायचं आहे, साईनला कॉस करायचं आहे। साईन असेल तर कॉस करणार आपण आणि कॉस असेल तर साईन करणार, जर टॅन असेल तर याला आपण कॉट करणार आणि कॉट असेल तर टॅन करणार, सेक असेल तर आपण कोसेक करणार,
किंवा कोसेक असेल तर सेक करणार आपण. म्हणजे याप्रमाणे येथे साईन आहे, साईनला आपण काय करणार कॉस. कशामुळे? कारण वाय ॲक्सिसला आपण अँगल प्लस करत आहोत. जर एक्स ॲक्सिसला आपण अँगल प्लस करत असेल तर आपल्याला साईनला साईनच ठेवावं लागलं असतं. वाय ॲक्सिस असेल तर आपल्याला चेंज करायचं आहे. वाय ॲक्सिसवर आपल्याला इथे चेंज करायचं आहे किंवा कन्वर्ट करायचं आहे वाय ॲक्सिसला. आणि एक्स ॲक्सिसला जर आपण अँगल ॲड करत असेल, एक्स ॲक्सिसपेक्षा थोडा अँगल आपण ॲड केला, सपोज हा एवढा एक राऊंड आणि पुढे अँगल आपण ॲड केला, म्हणजे एक्स ॲक्सिसला आपण ॲड करत आहोत, तर आपण नो चेंज. एक्स ॲक्सिसमध्ये जर आपण अँगल ॲड केला तर नो चेंज. हे लक्षात ठेवा. चेंज म्हणजे काय? साईनचं कॉस करणार. चेंजेस हे करायचे आहेत. साईन असेल तर कॉस, येथे साईन आहे, कॉस करणार आपण. आणि पुढचा अँगल घेणार 60 डिग्री. हा छोटा अँगल घेणार आपण. आता कॉस 60ची व्हॅल्यू किती आहे? कॉस 60ची व्हॅल्यू 1/2 आहे. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू कोणती मिळाली? साईन 690 डिग्रीची ही व्हॅल्यू किती आहे? 1/2 आहे. पहा इथे आपल्याला पुन्हा साईनचा पण विचार करायचा आहे. साईनला आपण कॉस कन्वर्ट केलेला आहे, तर साईन हा क्वाड्रंट कोणता येणार आहे? फोर्थ क्वाड्रंट. हा अँगल येत आहे आपला फोर्थ क्वाड्रंटला. येथे कॉस आणि त्याचा रेसिप्रोकल सेक हे दोन पॉझिटिव्ह असतात, बाकी निगेटिव्ह असतात. म्हणजे साईन कसा असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे. बरोबर आहे, साईन निगेटिव्ह असणार आहे. म्हणजे हे मायनस कॉस येणार आहे. त्यामुळे इथे आपल्याला मायनस ॲड करायचं आहे. व्हॅल्यू किती मिळेल? -1/2. व आपल्याला साईनचा आपण कॉस केलेला आहे. आपल्याला कोणत्या क्वाड्रंटमध्ये अँगल आहे, तर साईन आपल्याला कॉसचं नाही घ्यायचं, आपल्याला साईनचं साईन घ्यायचं आहे. म्हणजे ज्याला आपण कन्वर्ट केलेलं आहे त्याचंच साईन आपल्याला विचारात घ्यायचं आहे. येथे कॉस पॉझिटिव्ह म्हणून येथे पॉझिटिव्ह नाही घ्यायचं आपल्याला. त्याच्यापूर्वीचं म्हणजे हा प्रॉब्लेम आहे आपला, तर साईनला आपण काय करणार? साईनचा विचार करणार. या साईनसाठी साईनचा विचार करणार, कॉससाठी नाही करणार. पहा 1-2 प्रॉब्लेम आपण सॉल्व करू म्हणजे तुमच्या सर्व लक्षात येईल. नेक्स्ट सेकंड सब क्वेश्चन. आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे साईन ऑफ 495 डिग्री. याची व्हॅल्यू काय असणार आहे? पहा हा अँगल केवढा असणार आहे? 495. येथे 450 होतात या वाय ॲक्सिसला. बरोबर आहे. म्हणजे 450मध्ये आपल्याला प्लस, या 450मध्ये आपल्याला 45 ॲड करावं लागतील. बरोबर आहे. +45 म्हणजे अँगल पुढे येणार आहे 450, म्हणजे एवढा अँगल होईल हा वाय ॲक्सिस. बरोबर आहे. त्यामध्ये 45 ॲड करायचे आहेत. म्हणजे या अँगलच्या पुढे, वाय ॲक्सिसच्या पुढे आपल्याला 45 अँगल लागणार आहे. म्हणजे टोटल अँगल किती होत आहे? 450. हा वाय ॲक्सिस म्हणजे त्यामध्ये आपण प्लस करणार 45. वाय ॲक्सिसमध्ये प्लस केल्यामुळे आपल्याला चेंज करायचं आहे. साईन ऑफ 450 + 45. 450 वाय ॲक्सिसवर आहेत. बरोबर आहे. वाय ॲक्सिसवर असल्यामुळे आपण चेंज करणार. चेंज याप्रमाणे साईन आहे इथे, म्हणजे आपण कॉस करणार. परंतु साईन कोणतं घेणार? साईनचं घेणार. सेकंड क्वाड्रंटला येत आहे तो अँगल, तर सेकंड क्वाड्रंटला साईन पॉझिटिव्ह असतो. येथे साईन आहे म्हणजे येणारी व्हॅल्यू पॉझिटिव्ह असणार आहे. त्यामुळे येथे प्लस लिहिण्याची गरज नाही, व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. पुढचा अँगल 45 डिग्री. कॉस 45ची व्हॅल्यू 1/√2. म्हणजेच काय? साईन 495ची व्हॅल्यू किती आहे? 1/√2. नेक्स्ट कॉस 315 डिग्री. ही व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. कॉस 315 डिग्री. पहा 315 कुठे असतील? 270पेक्षा ग्रेटर असतील आणि 360पेक्षा लेस असतील. 270 आणि 360 म्हणजे फोर्थ क्वाड्रंटला अँगल असणार आहे. आपल्याला किती पाहिजे? 315 पाहिजे. आपण पूर्ण राऊंड घेतला तर 360 होईल. बरोबर आहे. आपल्याला किती पाहिजे? 315 पाहिजेत. म्हणजे 360मधून आपण किती मायनस करणार? हे 315 म्हणजे आपल्याला 45 डिग्री अँगल मायनस करावा लागेल. या टोटल 360मधून आपण मायनस करणार 45 डिग्री अँगल. हे पहिल्या प्रॉब्लेमचं आहे, हे विचारात घेऊ नका. मागच्या प्रॉब्लेमला ही मार्किंग होती, ते विचारात घेऊ नका. फक्त पहिल्या प्रॉब्लेमसाठी आपण हे एक्सप्लेन केलेलं आहे. आपल्याला 315 पाहिजे म्हणजे 360पेक्षा 45 लेस. हा 45 डिग्री अँगल आहे सपोज, त्यापेक्षा लेस पाहिजे आपल्याला.
पहा एवढा 90 होईल, हा 180, हा 270, टोटल 360 होईल एवढा, बरोबर आहे. हे 45 जर मायनस केले तर एवढाच अँगल किती होईल, 315 डिग्रीचा होईल, बरोबर आहे. म्हणजे क्वाड्रंट आहे फोर्थ क्वाड्रंट. म्हणजे आपण कसं लिहिणार, 360मधून मायनस करू 45 म्हणजे 315 असं लिहिता येईल आपल्याला. 270मध्ये प्लस करणार आपण, हे 315 आहेत, 270मध्ये आपण किती प्लस करणार म्हणजे मायनस करणार आहे, म्हणजे हे पण 45 प्लस करावं लागतील आपल्याला. पहा येथे प्लस 270मध्ये प्लस केले आपण 45 तरी हा अँगल मिळेल आपल्याला, किंवा 360मधून 45 मायनस केले तरी आपल्याला तो अँगल मिळेल, बरोबर आहे. हा ॲक्सिस घेतला आपण तर आपल्याला येथे काय आहे, कॉस आहे, कॉसचं साईन करावं लागेल. आणि हा जर ॲक्सिस घेतला आपण तर कॉसचं कॉसच राहील. पहा आपण दोन्ही प्रकारे करू म्हणजे लक्षात येईल. पहा कॉस 315ला आपण असं लिहू शकतो, 270 म्हणजे कॉस ऑफ 270 डिग्री प्लस 45 डिग्री. पहा 270 वाय ॲक्सिसवर आहे, वाय ॲक्सिसवर असल्यामुळे आपल्याला चेंजेस करायचे आहेत. येथे कॉस आहे तर कॉसला आपण साईन करणार, कॉसचं काय होईल, साईन होईल. आणि पुढचा अँगल 45 डिग्री. साईन 45ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1/√2. क्वाड्रंट येत आहे आपला फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंटला काय काय पॉझिटिव्ह असते, कॉस आणि सेक. म्हणजे येथे काय आहे, कॉस आहे, कॉस पॉझिटिव्ह असतो त्यामुळे ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह येईल. पहा याप्रमाणे आपण काय केलेलं आहे, वाय ॲक्सिसमध्ये अँगल प्लस केलेला आहे, बरोबर आहे. आता येथे काय करू आपण, कॉस 315 हाच प्रॉब्लेम आपण एक्स ॲक्सिसमध्ये मायनस करू अँगल. म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला, कॉस ऑफ 360 या व्हॅल्यूपेक्षा हा अँगल जास्त आहे म्हणजे त्यामधून आपल्याला मायनस करावे लागतील 45 डिग्री. तर हे काय होतील, ही सबट्रॅक्शन केली तर 315 येईल, बरोबर आहे. म्हणजे आपण काय लिहिणार, एक्स ॲक्सिस असेल तर नो चेंज, बरोबर आहे. एक्स ॲक्सिसला चेंज करायचा नाही आपल्याला, म्हणजे कॉस असेल तर कॉसच राहील. पहा कॉसचं कॉसच राहील. यामध्ये आपण काय करणार, पुढचा अँगल घेणार म्हणजे 45 डिग्री. हे मायनस नाही घेणार आपण, -45 नाही घेणार, फक्त 45 घेणार. ही पण व्हॅल्यू 1/√2 असते, बरोबर आहे. याप्रमाणे सॉल्व केलं तरी चालेल. फक्त येथे आपण एक्स ॲक्सिस असल्यामुळे कॉसचं कॉस राहिलेलं आहे आणि इथे वाय ॲक्सिस येत असल्यामुळे कॉसचं पुन्हा आपण साईन केलेलं आहे, परंतु आन्सर आपलं दोघांचंही सारखंच येणार आहे. नेक्स्ट सब क्वेश्चन 4 कॉस 600. ही व्हॅल्यू काढायची आपल्याला कॉस 600ची. अँगल कुठे असणार आहे, 600. या दोघांच्या दरम्यान असणार आहे, बरोबर आहे. 540पेक्षा ग्रेटर परंतु 630पेक्षा लेस म्हणजे या क्वाड्रंटला अँगल असणार आहे. आपल्याला किती पाहिजे, 600. येथे किती आहे, हा वाय ॲक्सिस म्हणजे 630चा अँगल होत आहे, म्हणजे यापेक्षा 30 डिग्री आपल्याला कमी पाहिजेत. कमी म्हणजे या साईडला आपण घेणार, प्लस म्हणजे या साईडला घेणार आपण. हे 30 आपण कमी केले तर म्हणजे टोटल अँगल किती होईल, हा हे 30 कमी होतील, बरोबर आहे. तर म्हणजे क्वाड्रंट येणार आहे थर्ड क्वाड्रंट. तर आपण काय करणार, यातून 30 मायनस करणार म्हणजे काय होईल, 600, बरोबर आहे. 630 म्हणजे हा वाय ॲक्सिस, त्यातून कमी केले 30 म्हणजे आपल्याला अँगल मिळणार आहे 600 डिग्रीचा. आता आपण येथे कसं लिहू शकतो, 600 म्हणजे आपण काय लिहिणार, कॉस ऑफ 630 मायनस करणार 30 डिग्री. आता वाय ॲक्सिसला अँगल आपण मायनस केलेला आहे, वाय ॲक्सिसला प्लस किंवा मायनस केला आपण अँगल तर आपल्याला काय करायचं आहे, चेंज करायचं आहे. येथे कॉस आहे, कॉसचं साईन होईल, कॉसला साईन होईल. जर एक्स ॲक्सिसवर आपण प्लस किंवा मायनस केला असता तर कॉसचं कॉस राहिलं असतं, परंतु येथे वाय ॲक्सिसला आपण मायनस केलेला आहे अँगल म्हणजे साईन होईल, कॉसचं साईन होईल. परंतु साईन कोणतं येणार आहे, थर्ड क्वाड्रंट आहे. ॲड शुगर 2 येथे टॅन पॉझिटिव्ह असतो, कॉस कसा येणार आहे, निगेटिव्ह. हा कॉस विचारात घ्यायचा, हा या साईनचा विचार नाही करायचा, हे साईन नाही हे कॉस, म्हणजे हा कॉस कसा येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे, बरोबर आहे. पुढचा अँगल 30 आहे म्हणजे मायनस साईन 30, हे मायनस साईन ॲज इट इज. साईन 30ची व्हॅल्यू हाफ, साईन 30 म्हणजे हाफ. हे झालं आन्सर. खूप लवकर येते, फक्त हे लक्षात यायला पाहिजे, वाय ॲक्सिसवर अँगल प्लस करायचा मायनस करायचा. नेक्स्ट
क्वेश्चन नंबर 5 tan 225 पहा tan ऑफ 225 डिग्री याला आपण असं लिहू शकतो अँगल कुठे येणार आहे 225 हे 180 आहेत आणि हे 270 आहेत म्हणजे यांच्या बिटवीन 180 आणि 270 यांच्या बिटवीन तो अँगल असेल बरोबर आहे 180 आणि 270 म्हणजे क्वाड्रंट हा येणार आहे हा 180 हा एक्स ॲक्सिस म्हणजे 180 होईल 180 आपल्याला किती पाहिजे 225 म्हणजे आपल्याला अँगल किती कमी पडतो आहे अजून ही सबट्रॅक्शन 45 डिग्री बरोबर आहे हा 180 म्हणजे एवढा अँगल होईल त्यामध्ये अजून आपल्याला 45 लागेल सपोज हा 45 म्हणजे टोटल अँगल किती होईल हा 225 डिग्री एवढा अँगल होईल 225 डिग्रीचा म्हणजे आपण कसं लिहू शकतो 180मध्ये प्लस करणार 180 आणि प्लस 45 म्हणजे हे किती होतील 225 म्हणजे आपण असं लिहिणार 180 डिग्री प्लस 45 डिग्री अँगल आपण एक्स ॲक्सिसवर ॲड केलेला आहे बरोबर आहे 180 म्हणजे एक्स ॲक्सिस त्यामध्ये ॲड केलेला आहे एक्स ॲक्सिसवर जर अँगल ॲड किंवा मायनस केला आपण तर नो चेंज म्हणजे टॅन असेल तर टॅनच राहील जर वाय ॲक्सिसवर आपण मायनस केला असता किंवा प्लस केला असता तर टॅनचं कॉट झालं असतं हा अँगल एक्स ॲक्सिसवर आहे 180 म्हणजे नो चेंज आणि 45 डिग्री पुढचा अँगल टॅन 45ची व्हॅल्यू 1 असते व्हॅल्यू पण पार्ट असणं आवश्यक आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 टॅन ऑफ -690 डिग्री आहे टॅन ऑफ -690 डिग्री जर साइन ऑफ -θ असेल तर आपण हे साइन बाहेर घेऊ शकतो -sin θ हा एक फॉर्म्युला आहे फक्त cos -θ असेल तर आपण cos θ लिहिणार cos -θची व्हॅल्यू cos θ असते म्हणजे हे साइन विचारात नाही घेतलं तरी चालेल कॉसचा रेसिप्रोकल सेक आहे सेक -θ असेल तरी पण सेक θ लिहिणार आपण हे दोन फॉर्म्युले असे आहेत की त्यांना मायनसचा विचार नाही केला तरी चालतो cos -θ म्हणजे cos θ आणि sec -θ म्हणजे sec θ बाकीचे फॉर्म्युले आहेत म्हणजे उरलेले रेशो sin -θ tan -θ sin tan cot आणि कोसेक बाकी उरलेले हे दोन सोडून उरलेले 4 रेशो म्हणजे कोसेक -θ असेल तर प्रत्येकाला आपण साइन बाहेर घेऊ शकतो म्हणजे -sin θ होईल येथे साइन बाहेर येते म्हणजे -tan θ हे साइन बाहेर येईल आणि -tan θ साइन बाहेर येते -tan θ हे होईल -cot θ आणि हे होईल -cosec θ फक्त हे दोन लक्षात राहू द्या फक्त cos -θ असेल तर फक्त cos θ होतो बाकी त्याचा रेसिप्रोकल तर प्लस होणारच आहे बाकी उरलेले रेशो साइन बाहेर येते आता येथे काय आहे tan -θ म्हणजे हा अँगल तर हे काय साइन आपण बाहेर घेऊ शकतो बरोबर आहे म्हणजे याला आपल्याला असं लिहिता येते -tan ऑफ हे साइन बाहेर आलेलं आहे -690 डिग्री म्हणजे निगेटिव्ह अँगल होता आता तो पॉझिटिव्ह झालेला आहे 690 पाहिजे आपल्याला 690 कुठे असतील येथे 630 आहेत वाय ॲक्सिसवर बरोबर आहे यामध्ये आपल्याला 60 ॲड करावे लागतील म्हणजे काय होईल 690 होतील इथे 60 ॲड केले आपण म्हणजे 630ला हे टॅन असं लिहू शकतो आपण 630 + 60 वाय ॲक्सिसवरचा अँगल येथे घेतला आपण आणि +60 केले वाय ॲक्सिसवरचा अँगल आहे म्हणजे चेंज करायचा आहे चेंज काय करायचा याप्रमाणे टॅन असेल तर कॉट करणार आपण टॅन आहे हे मायनस साइन ॲज इट इज टॅनचं कॉट होईल क्वाड्रंट कोणता येईल 630 म्हणजे हा ॲक्सिस त्यामध्ये प्लस म्हणजे हा क्वाड्रंट येईल बरोबर आहे पुढचा प्लस केल्यानंतर पुढचा क्वाड्रंट म्हणजे येथे क्वाड्रंट येणारे फोर्थ क्वाड्रंटला कॉस पॉझिटिव्ह असतो येथे काय आहे कॉस आणि सेक पॉझिटिव्ह सी म्हणजे कॉस परंतु येथे कॉट आहे म्हणजे कॉट कसा येईल आपला निगेटिव्ह येणार आहे हा पहिलाच निगेटिव्ह आहे म्हणजे कॉटची व्हॅल्यू पुन्हा निगेटिव्ह येईल बरोबर आहे हा मायनस आणि कॉटची पण व्हॅल्यू निगेटिव्ह येईल पुढचा अँगल 60 हे मायनस प्लस होतील लिहिण्याची गरज नाही मायनस आणि मायनस प्लस कॉट 60ची व्हॅल्यू किती असते कॉट 60ची व्हॅल्यू 1/√3 याप्रमाणे
नेक्स्ट सेक 240 डिग्री. पहा सेक 240 डिग्री आहेत. 240 यांच्या बिटवीन असतील, बरोबर आहे. 180पेक्षा जास्त असतील आणि 270पेक्षा कमी असतील, म्हणजे क्वाड्रंट येणार आहे थर्ड. तर 180 हा एक्स ॲक्सिस म्हणजे 180 डिग्री होत आहे. आपल्याला पाहिजे 240, म्हणजे यामध्ये 60 डिग्री आपल्याला ॲड करावे लागतील. तर हे 240 होतील. 180चा अँगल येथे होत आहे, 60 डिग्री ॲड करायचे आपल्याला, म्हणजे 180 + 60. 180 एक्स ॲक्सिसवर आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण असं लिहिणार सेक 180 डिग्री + 60 डिग्री. हा अँगल एक्स ॲक्सिसवर आहे. एक्स ॲक्सिसवर असेल तर नो चेंज, म्हणजे सेकचं सेक राहणार आहे. परंतु साईन कोणता येणार आहे? या थर्ड क्वाड्रंटला सेक कसा असतो? ॲड शुगर 2 टॅन पॉझिटिव्ह, बाकी सर्व निगेटिव्ह. टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, बाकी सर्व निगेटिव्ह, म्हणजे सेक निगेटिव्ह येणार आहे. आणि पुढचा अँगल 60 डिग्री. पहा सेक 60, आपल्याला कॉस 60ची व्हॅल्यू माहिती आहे. कॉस 60 म्हणजे 1/2, बरोबर आहे. कॉस आणि सेक रेसिप्रोकल आहेत, म्हणजे कॉस 60ची व्हॅल्यू ही आहे, तर सेक 60ची व्हॅल्यू किती असेल? याचा रेसिप्रोकल 2 वर जातील, म्हणजे सेक 60ची व्हॅल्यू 2 आहे. हे मायनस साईन ॲज इट इज, सेक 60 म्हणजे 2. पहा काही व्हॅल्यू रेसिप्रोकल करून माहिती करून घ्यायच्या. नेक्स्ट सब क्वेश्चन 8 सेक -855 डिग्री. पहा आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये पाहिलेलं आहे, सेक आणि कॉस या दोघांच्या व्हॅल्यू जर निगेटिव्हमध्ये असतील तर आपण पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतो, म्हणजे कॉस थीटा आणि सेक थीटा. बरोबर, कॉस आणि सेक रेसिप्रोकल आहेत, म्हणजे सेक मायनस थीटा असेल तर आपण ती व्हॅल्यू किती घेणार? सेक थीटा घेणार. म्हणजे मायनसचा विचार नाही केला तरी चालतो तेथे आपल्याला. इक्वल टू सेक ऑफ -855 डिग्री. 855 डिग्री, बरोबर आहे. इक्वल टू, हे मायनसचा विचार नाही केला तरी चालेल. या फॉर्म्युल्यानुसार मायनस थीटा म्हणजे फक्त सेक थीटा होईल. सेक मायनस थीटा म्हणजे सेक थीटा होईल. यालाच आपण असं लिहू शकतो, सेक ऑफ 855 डिग्री. पहा पुढे रिझन पण लिहा. सेक ऑफ मायनस थीटा असेल तर आपण सेक थीटा लिहिणार. निगेटिव्ह अँगल आपण पॉझिटिव्ह केलेला आहे. निगेटिव्ह म्हणजे आपल्याला या डायरेक्शनमध्ये काउंट करावा लागला असता, असा उलटा. पॉझिटिव्ह आपण या डायरेक्शनमध्ये काउंट करतो. अँटी क्लॉकवाईज म्हणजे पॉझिटिव्ह आणि क्लॉकवाईज म्हणजे निगेटिव्ह अँगल. तो आपण आता पॉझिटिव्ह केलेला आहे. 855. 810चा अँगल वाय ॲक्सिसला होईल, बरोबर आहे. आपल्याला किती पाहिजे? 855. 810 आहे वाय ॲक्सिस, म्हणजे आपल्याला 55 पाहिजेत, म्हणजे यामध्ये आपल्याला 45 ॲड करावं लागतील, बरोबर आहे. 810 म्हणजे या वाय ॲक्सिसमध्ये आपल्याला 45 डिग्री ॲड करावे लागतील. ॲड केले म्हणजे पुढचा क्वाड्रंट, म्हणजे येथे येणार आहे तो अँगल या क्वाड्रंटला. सेकंड क्वाड्रंटला आपण ॲड करणार आहोत, म्हणजे काय होईल? सेक 810 डिग्री आणि प्लस 45 डिग्री, दोघांची ॲडिशन एवढी होईल, बरोबर आहे. आपण वाय ॲक्सिसला अँगल ॲड केलेला आहे, बरोबर आहे. वाय ॲक्सिसला असेल तर आपल्याला चेंज करायचं आहे. वाय ॲक्सिसला चेंज. एक्स ॲक्सिस म्हणजे या साईडला किंवा या साईडला, आणि वाय ॲक्सिस म्हणजे या साईडला किंवा या साईडला. आपण वाय ॲक्सिसमध्ये अँगल ॲड केलेला आहे. क्वाड्रंट सेकंड येत आहे. वाय ॲक्सिसला आपण चेंज करतो, बरोबर आहे. चेंज याप्रमाणे. येथे काय आहे? सेक. तर सेकचा चेंज कोसेक होईल. ही व्हॅल्यू कोसेकमध्ये येईल, कारण वाय ॲक्सिसला अँगल आहे, तर त्याचं सेकचं कोसेक होईल. परंतु साईन आपल्याला सेकचं घ्यायचं, कोसेकचं नाही घ्यायचं. सेकंडला साईन आणि त्याचा रेसिप्रोकल पॉझिटिव्ह असतात. साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह सेकंडला. येथे सेक आहे, म्हणजे सेक कसा असणार आहे? निगेटिव्ह. येथे सेकची व्हॅल्यू निगेटिव्ह, ही व्हॅल्यू निगेटिव्ह घ्यायची इथे आपल्याला. मायनस कोसेक, पुढचा अँगल 45 डिग्री. आपल्याला साईन 45ची व्हॅल्यू माहिती आहे. साईन 45 म्हणजे 1/√2, बरोबर आहे. हा कोसेक आहे, म्हणजे त्याचा रेसिप्रोकल करणार आपण, म्हणजे व्हॅल्यू किती मिळेल? √2. ही साईन 45ची व्हॅल्यू, त्याचा रेसिप्रोकल म्हणजे √2, म्हणजे कोसेक 45ची व्हॅल्यू किती आहे? √2. हे मायनस साईन ॲज इट इज √2. नेक्स्ट सब क्वेश्चन 9 कोसेक 780. हा अँगल कोणत्या ॲक्सिसवर येईल? 780. 720 म्हणजे एक्स ॲक्सिस होईल, बरोबर आहे. आपल्याला किती पाहिजे? 780.
पहा 720 to 810 यांच्या बिटवीन, बरोबर आहे. 720 म्हणजे हा एक्स ॲक्सिस येईल, त्यामध्ये आपल्याला 60 डिग्री ॲड करावे लागतील, म्हणजे टोटल अँगल होईल 780चा, बरोबर आहे. तर येथे आपल्याला एक्स ॲक्सिसमध्ये आपण 60 डिग्री ॲड करणार, म्हणजे आपण कसं लिहिणार पहा, इक्वल टू कोसेक 780 डिग्री, म्हणजे त्याला आपण असं लिहिणार कोसेक ऑफ 780, म्हणजे 720मध्ये आपण 60 डिग्री ॲड करणार, बरोबर आहे. इक्वल टू पहा 720 म्हणजे एक्स ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिसला असेल तर नो चेंज, नो चेंज म्हणजे कोसेक असेल तर कोसेकच राहील, म्हणजे कोसेकचं कोसेकच राहील, येथे सेक होणार नाही. साईन कोणता येईल, 720मध्ये प्लस करत आहोत म्हणजे क्वाड्रंट फर्स्ट येईल, बरोबर आहे. 720 त्यामध्ये अँगल प्लस म्हणजे हा पुढचा क्वाड्रंट, तर येथे ऑल पॉझिटिव्ह म्हणजे कोसेक कसा येईल आपला, पॉझिटिव्ह येणार आहे, ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह येईल. पुढचा अँगल 60 डिग्री. पहा कोसेक 60, कोसेक हा साईनचा रेसिप्रोकल आहे, आपल्याला साईन 60ची व्हॅल्यू माहिती आहे. साईन 60 म्हणजे √3/2 साईन 60ची व्हॅल्यू, बरोबर आहे. म्हणजे कोसेक त्याचा रेसिप्रोकल असल्याने त्याची व्हॅल्यू किती आहे, हे 2 वर जातील, √3 खाली येतील. याची जी व्हॅल्यू असेल त्याच्या उलट ही व्हॅल्यू आहे, म्हणजे ही व्हॅल्यू किती आहे, 2/√3. नेक्स्ट सब क्वेश्चन 10, कॉट अँगल मायनसमध्ये आहे. पहा याला कसं लिहिणार आपण, कॉट 1110 डिग्री एवढा अँगल आहे आपला, मायनसमध्ये आहे. पहा फक्त कॉस आणि सेकचं साईन आपण विचारात घेत नाही, बाकीच्या रेशोला आपण हे साईन काय करतो, बाहेर घेतो, म्हणजे हे मायनस कॉट होईल. अँगल आहे 1110 डिग्रीचा. हा अँगल कोणत्या ॲक्सिसवर येईल आपण चेक करू. पहा इथे 900 आहेत, याच्यामध्ये 90 ॲड केले आपण तर 990 म्हणजे हा ॲक्सिस येईल, बरोबर आहे. कमी आहेत खूप, अजून 90 ॲड करू आपण. 990मध्ये आपण 90 ॲड केले तर हे होतील 1080. पहा एवढे अँगल या एक्स ॲक्सिसवर येत आहेत, 30 ॲड करावे लागतील, म्हणजे काय होईल 1110 डिग्रीचा 30 ॲड करायचे. पहा एवढा अँगल होत आहे या एक्स ॲक्सिसवर, पुढे 30 डिग्री लागतील आपल्याला, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट येईल, बरोबर आहे. म्हणजे आपण कसं लिहिणार, मायनस हे साईन ॲज इट इज कॉट 1080 आणि प्लस 30, म्हणजे मायनस साईन हे कॉट. पहा आपण एक्स ॲक्सिसवर असल्यामुळे एक्स ॲक्सिसवर हा अँगल येत आहे, एक्स ॲक्सिसवर येत आहे हा बेसिक अँगल, त्यामुळे आपण काय करणार, नो चेंज, म्हणजे कॉटचं कॉटच राहील. पुढचा अँगल 30 डिग्री. पहा हे मायनस साईन कॉट 30, कॉट 30, कॉट हा टॅनचा रेसिप्रोकल आहे, टॅन 30 1/√3 म्हणजे कॉटची व्हॅल्यू काय असेल, √3, म्हणजे कॉट 30ची व्हॅल्यू √3. हे मायनस साईन ॲज इट इज ही व्हॅल्यू मिळणार आहे. पहा मित्रांनो, अँगल किती जरी मोठा असेल तरी घाबरायचं नाही आहे, कोणत्या ॲक्सिसवर अँगल तयार होत आहे हे चेक करायचं आहे. पहा 90चा टेबल याप्रमाणे होईल, किंवा 9चा टेबल आणि पुढे एक 0 आपण ॲड केलेला आहे, याप्रमाणे अँगल येथे 0चा होईल, 90चा, 180चा, 270 याप्रमाणे 90 ॲड केले तर पुढचा ॲक्सिस मिळेल, 90 ॲड केले तर पुढचा ॲक्सिस मिळेल. आपल्याला जो अँगल पाहिजे तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये येत आहे यावरून आपल्याला चेक करता येईल. प्रत्येक क्वाड्रंटला आपल्याला साईन पण चेक करायचा आहे आणि नो चेंज आणि चेंज हे लक्षात ठेवायचे आहेत. वाय ॲक्सिसमध्ये जर अँगल आपण प्लस किंवा मायनस करत असेल तर आपल्याला चेंज करायचा आहे, चेंजेस याप्रमाणे आहेत, आणि एक्स ॲक्सिसवर असेल तर आपल्याला नो चेंज करायचा आहे. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.